सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या। वटपौर्णिमेच्या दिवशीच विहिरीत आढळला मृतदेह। वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला विवाहित महिलेनं आत्महत्या केल्यामुळे धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे। सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून या महिलेनं टोकाचं पाऊल उचललं। विहिरीमध्ये या महिलेचा मृतदेह आढळून आला। या प्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी सासरच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे। या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बीडच्या गेवराई तालुक्यातील एरंडगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। वर्षा ओमप्रकाश लाखे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे। या महिलेचा मृतदेह सोमवारी सायंकाळी विहिरीत सापडला। नवरा, सासू सासरे आणि इतर नातेवाईकांकडून या महिलेचा वारंवार छळ होत होता। सासरकडून होत असलेल्या या छळाला कंटाळून वर्षा यांनी टोकाचे पाऊल उचललं। त्यांनी विहिरीत उडी मारून आयुष्य संपवलं। या महिलेचा तिच्या सासरच्यांनी घात केला असल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला। जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेण्यासाठी नातेवाईक जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झालेत। संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी या महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे। वर्षाच्या आईनं तिच्या सासरच्यांवर गंभीर आरोप केलेत। त्यांनी सांगितलं की त्यांनी माझ्या पोरीला मारून टाकलं। सासरवास होता, तिला सतत मारहाण केली जात होती। आई बापाला काही सांगितलं की तिला नवरा मारायचा। लग्नाला 10 वर्ष झाली होती। 6 वर्षाची मुलगी आणि 4 वर्षाचा मुलगा आहे। माझ्या मुलीला न्याय मिळावा हीच आमची मागणी नातेवाईकांनी केली आहे।